विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या ऐतिहासिक चंद्रपूर पावन पवित्र भूमीमध्ये आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी आजच्या दिनाचं औचित्य साधून देशना दिली, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्म उपदेशाला अनुसरून या मंगलमय प्रसंगी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। सकाळपासून आपण इथे आहात। बरेच लोक सकाळपासून असतील, काही दुपारी आले असतील, काही सायंकाळी आले असतील। बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण इथे बसला आहात आणि त्यामुळे थोडी थोडी चंचलता सुद्धा आपल्या हालचालीवरून मनाची आणि शरीराची सुद्धा चंचलता होत आहे असं वाटत आहे। खरं तर आपण ज्या उद्देशाने इथे आलात तो उद्देश धम्मदेशना श्रवण करण्याचा आहे। आजचा दिवस महान आणि अत्यंत मंगलकारी असा दिन आहे। या संदर्भामध्ये भंतेजी आपणा सर्वांना बोलले। या प्रसंगी एक छोटेखानी उपदेश
भगवंताची देशना मी तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे। देशना सुरू करण्याच्या पूर्वी एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो। ते उदाहरण जर लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं तर सध्या तुमच्या मनाची मानसिकता का आहे हे त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षामध्ये येऊ शकते। एकदा भगवंत श्रावस्तीमध्ये असताना एक सदग्रस्त एक उपासक भगवंताला भेटण्यासाठी जात असतो। भगवंताला भेटण्यासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या असंख्य असायची आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती एका वेगवेगळ्या उद्देशाने भगवंताला भेटण्यासाठी जात असे। परंतु प्रत्येकाचा एक उद्देश असायचा, आपलं जे दुःख आहे ते दुःख कमी व्हावं। कारण जे लोक भगवंताकडे जात होते ते लोक काही ना काही समस्या, काही ना काही प्रश्न, काही ना काही आपलं दुःख घेऊन भगवंताकडे जात असत। हाही व्यक्ती भगवंताकडे जातो। भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला म्हणतो की भगवान, मी फार दुःखी आहे, माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे भगवान, मी फार बेचैन आहे। मला असं वाटलं की भगवंताकडे यावं, माझ्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नाला भगवंतासमोर बोलून दाखवावं, जेणेकरून माझ्या प्रश्नाची उत्तर मला मिळतील। परंतु भगवान, मी जेव्हा आलो आणि आल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला बघितलं, तुमच्या प्रसन्न चेहऱ्याला, आनंदी चेहऱ्याला मी बघितलं, तर भगवान बघता क्षणी माझं जे दुःख आहे ते दुःख कमी झालं। भगवान, एक प्रश्न मी तुम्हाला विचारू का? तेव्हा भगवंत त्याला म्हणतात, आता सध्या ही योग्य वेळ नाही आहे, मी भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये जात आहे, तर तू माझ्या सोबत चल। जेव्हा भिक्षाटन झाल्यानंतर तुझ्या प्रश्नाची उत्तर मी तुला देईन। भगवंताच्या सोबत तो उपासक जात असतो। रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये एक छोटासा दगड असतो। त्या दगडाकडे बघून भगवंत असे म्हणतात की हा दगड रस्त्यामध्ये आहे, या दगडाला उचलून घे। उचलून घेतल्याबरोबर तो दगड तो उचलून घेतो। उचल असं भगवंत सांगतात म्हणून तो उचलतो आणि भगवंताच्या पाठीमागे तो चालत असतो। भगवंत भिक्षाटन करतात आणि जेवढे काही घरी भगवंताला भिक्षा मागायची असते तेवढ्या घरी भगवंत भिक्षा मागतात। नगरामध्ये फिरत असताना बराच वेळ होतो। तो सदग्रस्त सुद्धा भगवंताच्या पाठीमागे फिरत असतो। फिरत असताना त्याच्या हातामध्ये जो दगड असतो त्या दगडाचं ओझं मात्र त्याला आता असह्य होत असते। आणि आपण भगवंताला म्हणावं
किंवा नाही म्हणावं, अशा द्विधा मानसिकतेमध्ये त्या दगडाचं ओझं घेऊन तो भगवंताच्या पाठीमागे चालत असतो. आणि शेवटी नाविलाजास्तव तो भगवंताला म्हणतो की भगवान, माझा हात फार दुखत आहे, या दगडाचं ओझं मला असह्य होत आहे, भगवान हा दगड मी टाकून देऊ का? तर भगवंत स्मित हास्य करतात आणि स्मित हास्य करून भगवंत त्याला म्हणतात की अरे, तू हा दगड अद्याप टाकून नाही दिला, हा दगड तो अद्याप टाकून नाही दिला. तर तो म्हणतो की नाही भगवान, मग तुला तर ते त्या दगडाचं ओझं असह्य होत होतं. जर दगडाचं ओझं असह्य होत होतं तर तू त्या दगडाला टाकून द्यायला पाहिजे होतं. भगवान, मी त्याला नाही टाकून दिलं, टाकून दे. टाकून दिल्यानंतर भगवंत त्याला म्हणतात की आता कसं वाटतं? तो म्हणतो भगवान, आता मला फारच बरं वाटते, कारण माझं ओझं कमी झाल्यासारखं मला वाटत आहे. उदाहरण आहे. तुमच्यावरती ओझं तसं आहे का? काही तुमच्यावरती ओझं आहे जे तुम्ही ओझं घेऊन बसला आहात का? नाही ना? ओझं असलच, घरी जावं लागल, बराच वेळ झाला, मनामध्ये विचारांचं ओझं असतेच. एक भंतीजी बोलले, आता यांनी सुरू केलं, यांच्यानंतर आता बाकी पण भंतीजी बोलतील. आता नेमकं हे विचारांचं ओझं किती वेळ चालते आणि किती वेळ नाही, असं तर नाही ना? प्रत्येकाच्या डोक्यावरती विचारांचं ओझं आहे. फक्त ते ओझं कुठे आणि केव्हा उतरून ठेवावं याचं जर ज्ञान, याची जर प्रज्ञा आपल्याकडे जर असेल तर नक्कीच आपल्या मनातील विचारांचं ओझं आपण उतरवून ठेवू शकतो. अनेक ओझे आपल्या डोक्यावरती आहेत. डोक्यावरती म्हणजे डोक्यामध्ये अनेक लोक रागाचं ओझं घेऊन बसले, अनेक लोक द्वेषाचं ओझं घेऊन बसले, अनेक लोक मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, मी, माझं, माझ्यासाठी या सर्व प्रकारच्या विकारांचं ओझं घेऊन प्रत्येक मनुष्य येथे बसलेला आहे. तो सदग्रस्त भगवंत त्याला हे उदाहरण सांगतात, समजून सांगतात. तो म्हणतो की भगवान, खरोखर मी माझ्या डोक्यामध्ये जे विचारांचं ओझं घेऊन फिरत आहे त्यामुळे मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, मी बेचैन आहे. ज्या ज्या मनुष्यांच्या डोक्यामध्ये अकुशल विचारांचं ओझं असते तो मनुष्य दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना आपला वरचा मजला म्हणजे आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. ओझ्याने जर डोकं भरलेलं असेल तर धम्मदेशना आपण श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे इथे आपण ज्या उद्देशाने आलो तो उद्देश जर आपल्याला सफल करून घ्यायचा असेल, कारण आम्ही सतत फिरत असतो. सायंकाळच्या सत्रामध्ये घुगुसला सुद्धा फार मोठा प्रोग्राम तेथील लोकांनी घेतला. तिथे सुद्धा धम्मदेशना झाल्या. 15 तारखेपासून आम्ही औरंगाबाद सोडलेला आहे. 1 तारखेला
औरंगाबादला आम्ही जाणार आहोत. अगदी सतत प्रवास, सतत वातावरण चेंज, भोजन खानपान चेंज, आराम नाही. म्हणजे स्वतः गाडीमध्ये बसणे, स्टेजवर बसणे, पुन्हा गाडीमध्ये बसणे, यामुळे थोडी तब्येतीकडे कधी कधी थोडासा त्रास होतो. आणि त्यामुळे आपण भगवंताच्या धम्माचं अनुसरण करत असताना, धम्माला समजून घेत असताना, तीन रत्नांच्या प्रती दृढ अशी आपली श्रद्धा असली पाहिजे. कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं, अशा प्रकारे भगवंताचं वचन आहे. काळ आणि वेळ जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते, तेव्हा तेव्हा धम्मदेशना प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, प्रमोदित चित्ताने आपण श्रवण केले पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटीशी गाथा मी तुम्हाला सांगणार आहे, जी गाथा रोज आणि रोज आपण वंदनेमध्ये म्हणत असतो. त्या गाथेचा एक थोडक्यामध्ये सार सांगण्याचा प्रयत्न करतो. ती गाथा अशी आहे. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच. काय होते गाथेचा अर्थ? धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच. धम्मं चरे सुचरितं, धम्माचं आचरण सुचरित पद्धतीने आपण करावं. नतं दुचरितं चरे, धम्माचं दुराचरण आपण आपल्या जीवनामध्ये कधीही करू नये. मग सुचरित धम्म म्हणजे काय? सुचरित धम्माचं अनुसरण कसं करावं, आचरण कसं करावं? भगवंत असे म्हणतात, ज्या ज्या मनुष्य प्राण्याला असं वाटत असेल, इथे कोणत्या जातीचा मनुष्य असेल, संप्रदायाचा असेल, वैशाचा असेल, इथे काही संबंध नाही आहे. जो मनुष्य प्राणी या संसारामध्ये जीवन जगत असताना ज्या मनुष्य प्राण्याला असं वाटत असेल की माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक जगावं, तर त्या मनुष्याने सुचरित धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. धम्म म्हणजे काय? धम्माचं अनुसरण, धम्माचं आचरण कशा प्रकारे करायचं? तर भगवंताने या 3.5 हाताच्या कायेमध्ये धम्म सांगितलेला आहे. या 3.5 हाताच्या कायेच्या द्वारा या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य धम्माचं सुचरितपणे आचरण करू शकतो आणि धम्माचं दुश्चरितपणे आचरण करू शकतो. काया, वाचा आणि मन या 3 अवस्थेच्या द्वारा मनुष्य सदा सर्व काळ 10 प्रकारचे कुशल कर्म आणि 10 प्रकारचे अकुशल कर्म करत असतो. काया म्हणजे शरीर, शरीराने मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो, शरीराने मनुष्य व्यभिचार करतो, शरीराने मनुष्य चौर्य कर्म करत असतो. शरीराने 3 प्रकारचे दुश्चरित धम्माचं आचरण या संसारामध्ये मनुष्य करत असतो.
वाणीने 4 प्रकारचं दुश्चरण मनुष्य करत असतो. खोटं बोलणे, निंदा नालस्ती करणे, चहाडी चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे. आपल्या मनाने मनुष्य 3 प्रकारचं दुश्चरण करतो. खोटं बोलणे, राग करणे, द्वेष करणे आणि मोह करणे. कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा या 3 अवस्थेच्या द्वारा मनुष्य दुश्चरण करत असतो. या 3 अवस्थेच्या द्वारा मनुष्य सुचरण करत असतो. चांगल्या धम्माचं अनुसरण करतो. कायने प्राण्यांची हिंसा करत नाही, अकुशल कर्म व्यभिचार कर्म करत नाही, कोणत्याही प्रकारचं चौर्य कर्म करत नाही. वाणीने बोलत असताना अत्यंत मृदू बोलतो, कोमल बोलतो, नम्र बोलतो, जे सत्य आहे तेच बोलतो. आपल्या मनाने कधी राग द्वेष लोभ मोह करत नाही. एकंदरीत जो मनुष्य या 10 प्रकारच्या कुशल धम्माचं अनुसरण करत असतो, जो मनुष्य 10 प्रकारच्या अकुशल धम्माला धारण करत असतो, तर जो अकुशल धम्माला धारण करतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखी असतो. जो कुशल धम्माला धारण करतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होतो. मग धम्माचं अनुसरण करणारा मनुष्य, धम्माचं आचरण करणारा मनुष्य कसा असतो, तर समोरच्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच. धम्मचारी सुखं सेति. सेती म्हणजे झोपणे. सेती म्हणजे काय? झोपणे. जो धम्मचारी आहे, जो मनुष्य धम्मचारी आहे, तर तो धम्मचारी मनुष्य मग इथे सर्वसामान्य ग्रस्त असो, सर्वसामान्य गृहिणी असो, प्रवर्जित असो, साधू असो, संन्यासी असो, कोणताही मनुष्य असो, धम्मचारी सुखं सेती. जो धम्माचं अनुसरण करत असतो तो मनुष्य सुखाने झोपतो. जो मनुष्य धम्माचं अनुसरण करतो तो मनुष्य सुखाने झोपतो. कोण कोण सुखाने झोपते? तुमच्यामध्ये कुणाकुणाला सुखाने झोप येते बरं? खरंच सुखाने झोप? आणि या युगामध्ये फारच कठीण गोष्ट आहे. सुखाने झोप. अनेक लोक सुखाने झोप म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. झोप यावी म्हणून लोक गोळ्या खातात. एक गोळी खातात, 2 गोळी खातात, 3 गोळी खातात. झोप आली पाहिजे. काहीही करा, झोप आली पाहिजे. डोक्याची मालिश करतील, चांगली झोप आली पाहिजे. शरीराची मालिश करतील, चांगली झोप आली पाहिजे. आहे ना? थंडा थंडा कूल कूल. किमान मन शांत झालं पाहिजे. कारण सुखाने झोप. 2600 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेते अस्मिन् लोके परमिच. जो धम्मचारी आहे, जो धम्माचं अनुसरण करणारा आहे, तोच मनुष्य सुखाने झोपू शकतो. प्राण्यांची हिंसा करणारा मनुष्य सुखाने झोपू शकत नाही. व्यभिचार अकुशल कर्म करणारा मनुष्य सुखाने झोपू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की जो अकुशल कर्म करतो तो अकुशल कर्म करणारा मनुष्य कधीही सुखाने झोपत नाही. बरं, आता झोपत नाही सुखाने, तर नेमकं झोपता कसं? झोपेचे 4 प्रकार भगवंताने सांगितले. झोपेचे 4 प्रकार
भगवंताने सांगितले. आता हे 4 प्रकार जेव्हा तुम्ही श्रवण करसाल म्हणजे ऐकसाल, तर तेव्हा नेमकी सुखाची शय्या कोणती, नेमकी सुखाची शय्या कोणती हे तुमच्या लक्षामध्ये येईल. जसं तुम्ही कसं झोपता, म्हणजे जनरली लोक कसं झोपतात, एका शय्येला भगवंताने जसं सरळ मनुष्य झोपतो, सरळ झोपणाऱ्या शय्येला भगवंताने प्रेतशय्या म्हटलं आहे. मेलेल्या मनुष्याला कसं झोपवतात, ऐक ना, सरळ झोपवतात. कोण कोण सरळ झोपते, सगळे त्याला प्रेतशय्या म्हटलं भगवंताने. प्रेतशय्या, सरळ झोपणारा मनुष्य प्रेतशय्यामध्ये झोपतो. कधी कधी मनुष्य असं पोटावर सुद्धा झोपतो. ऐक ना, अनेक लोकांना सवय असते पोटावर झोपण्याची. याला भगवंताने शैतानशय्या म्हटलं. पोटावर झोपणाऱ्याला शैतानशय्या. जो डाव्या बाजूवर झोपतो त्याला कामशय्या, कामविकार उत्पन्न करणारी शय्या असं भगवंताने म्हटलं. आणि जी चौथी शय्या आहे, जो मनुष्य उजव्या कुशीवर झोपतो त्याला सिंहशय्या असं म्हटलेलं आहे. भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या मूर्त्या जर तुम्ही बघितल्या तर कोणत्या शय्येवर असतात, सिंह शय्येवरती, उजव्या हातावरती, उजव्या कुशीवरती. उजव्या कुशीवर झोपणारा मनुष्य सिंहशय्येमध्ये झोपत असतो. ही शय्या धारण करत असताना आपल्या चित्ताची, आपल्या मनाची मानसिकता अत्यंत महत्वपूर्ण आहे. मी अधिक काही बोलणार नाही, थोडक्यामध्ये आटपणार आहे. कोणता मनुष्य सुखाने झोपू शकत नाही, 7 प्रकारचे मनुष्य सुखाने कधीही झोपू शकत नाहीत असं भगवंताने म्हटलं आहे. आता या 7 प्रकारामध्ये जे तुम्ही कोणते आहात ते तुम्ही तुमचं चिंतन करायचं आहे की नाही. जर या 7 प्रकारामध्ये जर तुम्ही नसाल तर तुम्ही धम्मचारी सुखंसेती. 7 प्रकारामध्ये तुम्ही नसाल तर तुम्ही धम्मचारी सुखंसेती असं होऊ शकते. कारण भगवंताचा जो धम्म आहे, मनुष्य आणि मनुष्याचं मन, भगवंताच्या धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आणि मनुष्याचं मन. 84,000 भगवंताच्या धम्मामध्ये उपदेश आहेत. त्यापैकी 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिले. 2,000 उपदेश भगवंताच्या अग्र श्रावक शिष्याने दिले, ज्याचं भगवंताने अनुमोदन केलं. 84,000 उपदेशाचा सार. कोणतीही गाथा घ्या तुम्ही, भगवंताची कोणतीही गाथा घ्या. जसं आपण नेहमी म्हणतो आपल्या वंदनेमध्ये, सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्यवदपनं एतं बुद्धानुशासनं. सब पापस करणं, कोणत्याही प्रकारचं पाप न करणे. कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्माला संपादन करणे, धारण करणे. सचित्त पर्यवदपनं एतं बुद्धानुशासनं. सचित्त पर्यवदपन, चित्ताला परिशुद्ध करणे, चित्ताला निर्मळ करणे, हेच तर बुद्धाचं शासन आहे. 45 वर्षापर्यंत भगवंताने धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना कायेला शुद्ध करा, मनाला शुद्ध करा आणि वाणीला शुद्ध करा. काया, वाचा आणि मन या 3.5 हाताच्या शरीराला आंतरिक दृष्टीने आणि बाह्य दृष्टीने परिशुद्ध करा, निर्मळ करा. एवढ्यासाठी भगवंताने 45 वर्ष उपदेश दिलेला आहे. बौद्ध धम्माचा सार केवळ काया, वाचा आणि मन परिशुद्ध करणे हा बौद्ध तत्वज्ञानाचा सार आहे. आणि त्यामुळे भगवंताचा उपदेश मन आणि मनुष्याचं चित्त निर्मळ कसं करावं
शुद्ध कसं करावं, परिशुद्ध कसं करावं, आणि या परिशुद्ध चित्तामध्ये मनुष्याने चांगल्या प्रकारच्या विचाराची पेरणी कशी करावी यासाठी भगवंताने असंख्य उपदेश दिलेले आहे. मी सांगत होतो तुम्हाला 7 प्रकारचा मनुष्य सुखाने कधीही झोपू शकत नाही. पहिल्या प्रकारचा मनुष्य आहे आळसी मनुष्य. पहिल्या प्रकारचा आळसी मनुष्य, प्रमादी मनुष्य. आळसी मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. कारण आळसामध्ये राहणारा मनुष्य नेमकं त्याला कधी झोपावं आणि कधी उठावं याचं ज्ञान नसते. आळसी मनुष्य केव्हाही झोपतो आणि केव्हाही तो उठत असतो. कधी कधी असा पण म्हणतो व्यवहारामध्ये बोलताना, काय परडासारखा नुसता झोपून राहिला म्हणतो, आहे की नाही? परडासारखा, सापासारखा नुसता झोपून राहिला, परड झोपतो म्हणतात नेहमी. अशी म्हण आहे व्यवहारामध्ये. म्हणजे नेहमी झोपाळा राहतो, नेहमी झोपत राहतो. आळसी मनुष्य कधीही सुखाने झोपू शकत नाही असं भगवंताने म्हटलं आहे. कारण तो नेहमी आळसामध्ये राहतो. कारण त्याला सुखाची झोप असं म्हटलं नाही आहे. सुखाची झोप आळसी मनुष्य कधीही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकत नाही. जसं मी नेहमी एक छोटंसं उदाहरण सांगतो, आळसी मनुष्याचं उदाहरण. जसं एक राजा असतो, राजा म्हटलं की मग त्याला राणी आलीच. राजाला राणी असते आणि राणी फार म्हणजे नेहमी राणीची तक्रार असते की मला झोप येत नाही, मला सुखाने झोप येत नाही. राजा नाना प्रकारचे प्रयत्न करतो की राणीला सुखाने झोप आली पाहिजे. मखमली गादी असते, गादीवर सुद्धा झोप येत नाही. अनेक लोक सल्ले देतात, त्या सल्ल्याला अनुसरून कधी कधी राणीच्या त्या मखमली गादीवरती फुलांचं आच्छादन सुद्धा केलं जातं. कदाचित फुलाने सुगंधाने झोप येईल. अनेक नाना प्रकारचे प्रयत्न केले जातात, परंतु राणी म्हणते मला तरी सुद्धा काही झोप येत नाही, सुखाने झोप येत नाही. एकदा प्रवास करण्यासाठी ते जात असतात आणि प्रवासामध्ये म्हणजे राणी जात असते काही आपल्या सेविकेसह. समुद्राचा प्रवास असतो आणि त्या समुद्रामध्ये त्यांची नाव एका दगडाला लागून नाव बुडून जाते. राणी एका लाकडाच्या आधाराने नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचते. नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर महत प्रयासाने ते त्या किनाऱ्यावर पोहोचते. राणीचा वेश राणीसारखा नसतो. आता एका घरी जाते, त्यांना मदत मागते, तिथे थांबते. आता राणी सांगत नाही की मी राणी आहे म्हणून, आणि सर्वसामान्य एका स्त्रीसारखं तिच्यासोबत व्यवहार केला जातो. जे काही भोजन असतं ते दिलं जातं आणि राणीला झोपण्यासाठी आता इथे काही मखमली गादी नसते, इथे काय फुलाचं आच्छादन नसते. अगदी एका साध्या चटईवरती राणीला झोपण्यासाठी सांगितलं जातं. परंतु राणी मात्र रात्रभर अत्यंत शांततेनं झोपत असते. का? जेव्हा ही गोष्ट राजाला कळते तर राजा तिला म्हणतो की तुझा झोपेचा जे तुला झोप का येत नव्हती, कारण तू परिश्रम केले, तू मेहनत केली, तू आळसामध्ये असल्यामुळे, तू प्रमादामध्ये असल्यामुळे तुला झोप येत नव्हती. कारण जो मनुष्य प्रमादी आहे, जो मनुष्य आळसी आहे, कोणत्याही प्रकारचं चांगलं काम करणारा मनुष्य नसेल, दीर्घ उद्योगी नसेल, तर तो मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आळसी मनुष्य सुखाने झोपू शकत नाही. त्यानंतर द्वेषी मनुष्य, द्वेष करणारा मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. इतरांचा जर द्वेष करत असेल, कारण मनुष्य जर द्वेष बुद्धीने जीवन जगत असेल, द्वेषाने जर वागत असेल, सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून मनुष्य जर आपल्या चित्तामध्ये द्वेष उत्पन्न करत असेल, तर अशा प्रकारचा द्वेषी मनुष्य सुद्धा कधीही सुखाने झोपू शकत नाही. त्यानंतर
रागीट मनुष्य, रागराग करणारा मनुष्य, रागीट मनुष्य सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. कारण सतत सतत जर आपण दुसऱ्याचा राग करत असेल, चित्तामध्ये राग असेल, तर तो सुखाने झोपू शकत नाही. कारण भगवंत रागाला, द्वेषाला आणि लोभाला समोर लोभी मनुष्य सुद्धा सुखाने झोपू शकत नाही. भगवंताने रागाला अग्नी असं म्हटलं आहे. राग अग्नी, द्वेष अग्नी आणि मोह अग्नी. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न करणाऱ्या या 3 प्रकारच्या अग्नी आहेत. स्वतः अग्नीचा स्वभाव असतो स्वतः जळणे आणि इतरांना जाळणे. अगदी मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो, तेव्हा मनुष्य स्वतः त्या विकाराने अगोदर जळत असतो आणि त्या विकाराचा परिणाम म्हणून दुसऱ्यांना तो जाळत असतो. आणि त्यामुळे रागिष्ट मनुष्य, द्वेषी मनुष्य, लोभी मनुष्य सुद्धा कधीही सुखाने झोपू शकत नाही असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर वासनायुक्त मनुष्य, ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये सतत सतत वासना उत्पन्न होत असते, काम भाव, काम राग, काम विकार ज्या ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो, तोही मनुष्य कधीही सुखाने झोपू शकत नाही. अकुशल कर्म करणारा मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, द्वेषी मनुष्य, द्वेष करणारा, इतरांच्या चित्तामध्ये इतरांचा नेहमी नेहमी द्वेष करणारा मनुष्य कधीही सुखाने झोपू शकत नाही. 7व्या प्रकारचा मनुष्य आहे चुगलखोर मनुष्य. चुगली करणारा मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. का झोपू शकत नाही? आणि त्याला जर चुगली करायची असेल, त्याला असं वाटतं कधी कधी सांगू, आता हे म्हणजे कधी कधी सांगू. चुगलीखोर मनुष्य सुद्धा कधीही झोपू शकत नाही. आणि वर्तमान काळातला जर विचार केला तर मोबाईलधारी मनुष्य कधी सुखाने झोपू शकत नाही. मोबाईलधारी, रात्रभर ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो, मोबाईल कधी वापरावा, कसा वापरावा, त्याचा उपयोग कसा करावा. पहिले, आता सध्या मानसिकता अशी आहे, झोपण्याच्या पूर्वी मनुष्याच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि झोपेतून उठल्याबरोबर मनुष्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. दुसरं तो काहीच पाहणार नाही. पहिले मोबाईल कुठे आहे, रेंज नसली तर दुःख, बॅलन्स नसलं तर दुःख, चार्जिंग नसली तर दुःख, चार्जर विसरलं तरी दुःख, दुःखच दुःख. म्हणजे भगवंताने दुःखाचे 4 कारण सांगितले. वर्तमान काळामध्ये हे 5वं कारण मोबाईल दुःखाचं आहे. बघा, मोबाईल हरवला तरी दुःख, माझ्यापेक्षा दुसऱ्याकडे चांगला मोबाईल आहे म्हणून दुःख, आणि माझा साधाच आहे, याच्याकडे आयफोन आहे, आयफोन पाहिला तरी दुःख, साधा मोबाईल पाहिला तर दुःख. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये हे फार दुःखाचं कारण आहे. आणि सुखाने न झोपू देण्यासाठी मोबाईल अत्यंत कारणीभूत आहे. मोबाईलचा उपयोग सुद्धा आपण खूप चांगला करू शकतो. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आता आम्ही जे तुमच्या संपर्कामध्ये आहोत आणि महाराष्ट्रभर जे आम्ही दौरे करतोय, ते केवळ त्याला कारणीभूत मोबाईल आहे. कारण यूट्यूबच्या माध्यमामधून आपलं प्युरिटी ऑफ माइंड नावाचं चॅनल आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंख्य भिक्खूंच्या धम्मदेशना त्या चॅनलवरती असतात. मोबाईलचा उपयोग सध्याच्या घडीला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असं माध्यम जर कोणतं असेल तर ते मोबाईल आहे. आता काही वेळापूर्वी लहान लहान मुली इथे आल्या आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने त्या म्हणाल्या, भंतेजी, भंतेंना, की आम्ही तुमचं प्रवचन रोज मोबाईलवर ऐकतो, रोज मोबाईलवर ऐकतो. म्हणजे आज महिलांच्या मालिका बंद झाल्या. कारण अनेक प्रकारचे फोन असे येतात, महिलांच्या मालिका बंद झाल्या. मोबाईल सकाळी स्वयंपाक करता करता महिला प्रवचन ऐकतात, काही कामं करताना प्रवचन ऐकतात, फावल्या वेळामध्ये प्रवचन ऐकतात, घरामधील वादविवाद बनते नेहमी
व्यवहारिक दृष्टीने बोलतात, तर मोबाईलमुळे आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे. चांगला उपयोग जर मोबाईलचा आपण केला तर नक्कीच त्याचा सदुपयोग सुद्धा आपण करू शकतो. आणि त्यामुळे जेवढे भिक्खू संघाचे हे धम्म प्रचाराचे माध्यम आहे, कारण धम्म प्रचाराचं माध्यम जर आपण विचार केला तर काळाला अनुरूप ते बदलत आहे. भगवंताच्या काळामध्ये भिक्षू कंठस्थ उपदेश करायचे आणि कंठस्थ करून ते उपदेश लोकांना सांगले जायचे. एखादा उपदेश जर विसरला तर पुन्हा ते भगवंताकडे यायचे आणि पुन्हा भगवंताला ते विचारायचे. भगवंताच्या नंतर वठ्ठगामिनी राजांच्या काळामध्ये त्रिपिटकाला संग्रहित केल्या गेलं भिक्खूंच्या द्वारा. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये संग्रहित केल्या गेलं. तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये लिपिबद्ध केल्या गेलं. हळूहळू पुस्तकाच्या स्वरूपामध्ये धम्म आपल्या समोर येऊ लागला. मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी धम्म चळवळ निर्माण केली, सामाजिक चळवळ निर्माण केली. वृत्तपत्राच्या माध्यमातून, मासिकाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून. आज घडीला मासिक असेल, वर्तमानपत्र असेल, पुस्तकं असतील, तर सर्व काही ह्या गोष्टी आपल्याला मोबाईलवरती आता उपलब्ध होत आहे. आणि त्यामुळे सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये सोशल मीडिया धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी भिक्खू संघाचे जेवढे काही चॅनल्स असतात त्यांना आपण शेअर केलं पाहिजे. लोकांना तो धम्माचा प्रचार होईल या दृष्टीने त्यांना आपण सांगितलं पाहिजे. दुसऱ्यांना प्रवचनं पाठवले पाहिजे. रिकामे SMS फॉरवर्ड करण्यापेक्षा भिक्खू संघाच्या देशनेचे चांगल्या प्रकारच्या प्रवचनाचे आपण SMS व्हिडिओज शेअर केले पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सुद्धा सहाय्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे धम्मचारी सुखं सेते असं भगवंतांनी म्हटलं. त्याच्या समोरच्या गाथीमध्ये भगवंत असे म्हणतात की अस्मिन लोके परमिच, सुखाने झोपणारा मनुष्य वर्तमान काळामध्ये अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा तो सुगतीला प्राप्त होत असतो असं भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे आपण अत्यंत धम्मवान आहात. अत्यंत आपण जे स्वतःला धन्य समजलं पाहिजे, कारण या पवित्र अशा ऐतिहासिक चंद्रपूर या भूमीमध्ये जिथे बाबासाहेबांनी दीक्षा दिली असं हे पवित्र असं शहर आहे. आणि त्यामुळे फार मोठी आपली जबाबदारी आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करणे, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी मी काय करू शकतो, माझं काय योगदान आहे याचं सतत चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं आचरण करणे, दान कर्म करणे, शील पालन करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे आणि केवळ 3 रत्नावरती श्रद्धा ठेवून आपलं जीवन जगणे हा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.